सर्वप्रथम या महाराष्ट्राचे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा या सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सन्माननीय आमचे मार्गदर्शक नारायणजी राणे साहेब त्यांनीही माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमच्या महाराष्ट्राचे प्रदेश रवींद्र चव्हाण साहेब, माझ्या दोन्ही मंडळाचे अध्यक्ष तसेच या देवगड तालुक्याचे माजी आमदार अजितराव गोपटे आणि पडेल मंडळमध्ये आमचे मंडळजी नारकर यांचं मोलाचं सहकार्य आतापर्यंत मला लाभलेलं आहे। आणि या सर्वांच्या वरिष्ठ म्हणजे जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचे सर्व राष्ट्रीय ते महाराष्ट्रापर्यंत जे वरिष्ठ नेते आहेत यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिलेली आहे या सभापती पदाची, ती ह्या देवगडच्या जनतेचा जो विकास करण्याचा मानस धरून मी आज या पदावर मला जी जबाबदारी दिली ती मी पूर्णपणे पार पाडून ह्या जनतेची जी काय मूलभूत गरजा आहे त्या तळागाळापर्यंत या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावागावात ज्या योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या आहेत, केंद्र शासनाच्या आहेत, जिल्हा परिषदच्या आहेत, त्या पूर्णपणे ह्या देवगड तालुक्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंचांना विश्वासात घेऊन गावोगावी ह्या योजना आणि जनतेचं काम करण्याची जी संधी मला दिली आहे ती मी पूर्णपणे त्या सेवेला प्राप्त करून मी ती जनता म्हणजे जनतेची सेवा करेन अशी मी ग्वाही देतो। प्रथम आता ज्या आपल्या तालुक्यात पाण्याचा विषय, ग्रामीण भागामध्ये जलजीवन जी योजना चालू आहे ती सध्या बंद आहे, त्या पूर्ववत कशा चालू होतील शासनाच्या माध्यमातून आणि माझ्या आधी प्रमुख जो विषय माझा राहिला या बोलण्याच्या ह्याच्यात या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माझे पालकमंत्री माननीय नितेशजी राणे साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आणि मला ही एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला जी जबाबदारी दिलेली आहे त्यांचे मी खरोखरच शतशः आभारी आहे। कारण एक गावामध्ये या मोण गावामध्ये मी एक सर्वसामान्य म्हणून कार्यकर्ता म्हणून ज्यावेळी मी सरपंच पदाची ज्यावेळी धुरा घेतली गावामध्ये त्यापासून आजपर्यंत जिल्हा परिषद मध्ये काम केलं 5 वर्ष। त्यानंतर साहेबांनी जो माझ्यावर आता हा विश्वास टाकलेला आहे आणि तो साहेबांचा विश्वास पूर्णपणे सार्थकी लावीन आणि मी त्यांना पुन्हा एकदा माझे मनपूर्वक आभार मानतो। साहेबांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्याबद्दल मी गडबडीत चुकून पहिलं नाव मला घ्यायचं राहिलं तरी पण मी साहेबांचं पूर्णपणे आभारी आहे।